नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहेरे. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझ्याकडे हे बटाटे होते. बटाटे थोडे शिळेच होते आणि मेथीची भाजी पण 2 दिवसाची होती. तर मेथी, बटाटा आणि कांदा. तर आपण अशा पद्धतीने माझ्याकडे मेथी थोडीशी पडली होती. बटाटे 3च बटाटे होते, ते पण शिळे होते. तर मी अशा पद्धतीने बटाट्याची साल काढून घेतली. अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि स्वच्छ धुवून ते बटाटे आपण तिथे कुकरमध्ये टाकलेले आहे. अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर अर्धाच ग्लास मी पाणी टाकून दिलेलं आहे. त्याच्यात आपण आता हळद टाकणार आहोत, मीठ टाकणार आहोत थोडंसं आणि एक शिट्टी करून घेणार आहोत. आपण गॅसवर त्याची एक शिट्टी करून घेणार आहोत. तोपर्यंत मी तुम्हाला कांदा दाखवलेला आहे. तो कांदा आपण असा हुबा बारीक चिरून घेणार आहोत. तर जोपर्यंत आणि ते कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी आधी थोडीशी एक वेगळी भाजी केली होती, त्यामुळे ती कढई तेलाचीच होती. त्यामुळे मी ही पितळाची कढई आहे. तुम्ही म्हणाल तर ही पितळाची कढई आहे. पितळाच्या कढईतच तर मी इथे 1 चमचा तेल टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे. जिरं छान असं तडतडणार आहे. बघा, जिरं झालं की आपण इथे जो मी कांदा दाखवला होता, तो असा उभा कांदा चिरून घेतलेला आहे. तर हा बघा, असा उभा कांदा आपण इथे चिरून घेतलेला आहे. लांब लांब असा हा कांदा चिरून घेतलेला आहे आणि तो कांदा आपण इथं आता याच्यात परतू देणार आहोत. हे बघा, आपण याच्यात टाकलेला आहे कांदा आणि कांदा छान असा लाल होईस्तोपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत. बघा, कांदा छान असा परततो आहे आपल्या कढईमध्ये. तर त्याच्यानंतर माझ्याकडे एक लाल मिरची होती, तर ती लाल मिरची टाकली. पण आपल्याला लाल लाल ओल्या मिरच्या टाकायच्या आहे. तर डायरेक्ट मी त्या कट करूनच तिथेच टाकणार आहे. आधी कट केलेल्या नाही आहेत. अशा उभ्या मोठ्या मिरच्या टाकणार आहे, की जेणेकरून ज्याला तिखट जास्त वाटलं नाही तर मिरची बाजूला काढून ठेवता येईल. त्यामुळे अशा उभ्या चिरलेल्या आहेत या मिरच्या आणि मोठ्या ठेवलेल्या आहेत आपण. हे बघा, अशा पद्धतीने मोठ्या ठेवलेल्या आहेत. तर ही पंजाबी डिश आहे, मेथी आलू मेथी ही पंजाबी डिश आहे आणि त्याच्यात बघा या ठिकाणी खूप सारखं आपण बटाट्याची भाजी बटाटा भाजी करतो, तर मेथी बटाटा आहे ही अशा पद्धतीने. तर आपण एकीकडे कांदा परतत होता आणि हे बटाटे असे एक शिट्टी देऊन आणि वाफवून घेतलेले आहेत. ते बघा, असे मी बघितले की ते शिजले गेलेले होते. तर इकडे कांदा लालसर परतत होता कढईमध्ये आणि तो परतल्यानंतर आपण हे जे बटाटे होते ते छान झालेले होते आणि ते बटाटे आपण ह्या कांद्यामध्ये थोडेसे परतून घेणार आहोत. ते थोडेसे असे परतल्यानंतर इथे मेथीची भाजी छान अशी स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून घेतलेली होती आणि ती मेथी आपल्याकडे थोडीच होती. त्याच्यामुळे आपण त्याच्यात बटाट्यामध्ये ती मेथी टाकणार आहोत. आणि मेथी स्वच्छ धुतलेली होती, त्याच्यामुळे त्याला थोडंसं पाणी वगैरे सुटेल. तर त्या पाण्यामध्येच आपल्याला आपण इथेच छान अशी याच्यात परतून घेतली आणि त्या पाण्यातच आपल्याला जे आपलं मेथीचं जे पाणी सुटेल त्या पाण्यात ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण हे करून घेतलेली आहे. अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. माझ्याकडनं ती राहून गेलेली आहे. तर ही धना पावडर टाकलेली आहे आपण. अद्रक लसूण पेस्ट तुम्हाला सांगायची राहून गेली होती, की त्याच्यात मी लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि आधी आपण तर बटाट्या शिजवताना मीठ टाकलेलं आहे. तर आपण आता अगदी थोडं मीठ टाकलेलं आहे, की जेणेकरून ती मेथीची भाजीला आपल्याला मीठ लागेल असं चवीने मीठ टाकलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपली ही मेथी आलू छान अशी तयार होणार आहे भाजी. आणि आपली बघा अशी 2 मिनिटात पटकन भाजी तयार झाली आहे. मेथी आलू खूप सुंदर, खायला खूप सुंदर आणि रुचकर लागते. तर अशा पद्धतीने ही मेथी आलू भाजी मी केलेली आहे. अगदी छान आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.